थोडंसं खाऊन घे. नाही काय नाही, मला माहितीये तुला भूक अजिबात सहन होत नाही. प्लीज थोडंसं जेव ना. अगं मगाशी संतोष त्याला बोल बोल बोलला, त्याला अनाथ म्हणाला. आयुष्यभर आई बाबांनी या व्यंकीला पोसलं आणि आता तू हिला पोस. म्हणजे आपलं घर नाही, धर्मशाळा आहे, धर्मशाळा. हे असं काही ऐकल्यानंतर त्याला जेवायची इच्छा कशी राहील सांग बरं. मगाशी संतोष दादा जे तुला बोलला ते तुझ्या लक्षात आहे, आणि आता मी बोलतेय ते. कोणीही काहीही म्हटलं तरी मी तुला नेहमी सांगते ना, तू माझा मोठा दादा आहेस, हो की नाही? माझा खास व्यंकी दादा. कळलं ना तुझी बहीण तुला काय म्हणाली ते? आता तरी बरं वाटलं ना? काय व्यंकी, देवानं दिलेलं तोंड फार कमी लोकांना वापरता येतं. या घरातले काही लोक म्हणजे उचलले जीभ लावली टाळायला. पण कुणी काही बोललं तरी तू या घरातला मोठा मुलगा आहेस आणि माझा मोठा नातू आहेस. व्यंकी दादा, आता मोठा आ कर. ताई, तुझ्याच बाबतीत असं का घडावं? तू लग्नाला तयार नसताना आम्ही सगळ्यांनी तुला भरीस पाडलं आणि लग्न करायला तयार केलं. आई बाबांनी ही खूप स्वप्न पाहिली होती ग, आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. नशीब कोणाला बदलता येतं का जानू? तुला माझ्यासाठी इतकं वाईट वाटतंय, पण माझ्यापेक्षा जास्त भोगावं लागतंय ते आनंदींना. आधी त्यांची आई गेली, मग बाबा, आजी. यांना असं वाटत असेल की कायम सगळे आपल्याला सोडून जातात. आपली माणसं ही आपलीच असतात, कधी त्यांना पटणारच नाही. श्रीकांत जीजूंना जर वेळेवर हॉस्पिटलला नेलं असतं ना, तर त्यांचा जीव वाचला असता ग. त्याच्यामुळे हा ऍक्सिडेंट झालाय ना. त्याला माहीतही नाहीये एकाच वेळेस किती जणांची आयुष्य उद्ध्वस्त केली त्याने. त्याला ना लवकरात लवकर पोलिसांनी पकडायला हवं आणि आत टाकायला हवं. आज त्याच्यामुळे आपण जे काही भोगतोय. बिचारी, इतक्या वर्षांनी लग्न ठरलं होतं तिचं. सगळे खूप आनंदात होते, पण लग्न मोडलं तिचं. नवऱ्या मुलाचा अपघात झाला आणि तो जागीच गेला. मी काय म्हणते, आपण जाऊयात का त्यांना भेटायला? नाही म्हणजे त्यांना बरं वाटलं असतं. कोणाला? त्यांना, ज्यांनी सगळ्या लोकांसमोर आपणचा अपमान केला. आज आपणची जी काही परिस्थिती आहे ती फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे. काळ असा होता की आपण समोर बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती, आणि आज आप्पा एक शब्दही बोलू शकत नाही. तुम्हाला म्हणून सांगतो, जगातल्या कुठल्याही भावापेक्षा आम्ही आमच्या बहिणीवर जास्त प्रेम करत आहोत. आजही त्या दोघांनी आपणच्या पायावर डोकं ठेवून माफी मागितली ना, तर आम्ही त्यांना आयुष्यभरासाठी काही कमी पडून दिलं नसतं.
हो पण मी काय म्हणते, असो, पुन्हा हा विषय आमच्या समोर काढू नका. आज आपला मुलगा येणार आहे. त्याला अजूनही माहित नाही की त्याला एक आत्याही आहे, आणि यापुढे सुद्धा त्याला माहित होता कामा नये. बस बस. हॅलो, हां मी जॉब वेकन्सीची जाहिरात बघितली. हां इथे 15,000 पगार लिहिलाय, पण अनुभव जास्त असेल कॅन्डिडेटला तर थोडं वाढू शकतो का? ताई, हे काय करतेस तू? जॉब शोधते. जॉब? ताई अगं पण मग श्रीकांत सरांकडचा जॉब? मी तिकडे कशी जाऊ जाणे? मी आनंदींना या घरी घेऊन आल्यापासून त्यांचा माझ्यावर राग असणार, म्हणून मी आता त्या ऑफिसला नाही जाऊ शकत, म्हणून दुसरा जॉब शोधते. ताई, तुला दुसरा जॉब नक्की मिळेल, पण मला कळत नाहीये तू एवढी घाई का करतेस? अगं नंतर आरामात शोध ना. जानू, आता मी एकटी नाहीये, माझ्यावर आनंदींची जबाबदारी आहे.